दिग्रस येथे आगामी लोकसभा निवडणूक व सण उत्सवाच्या अनुषंगाने पथसंचलन। आज दिनांक 21 मार्च 2024 रोजी आगामी लोकसभा निवडणूक तसेच होळी, रमजान, विविध सण उत्सव शांततेत पार पडावे व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली CISFच्या संपूर्ण पथकाचे व पोलीस अंमलदार अधिकारी तसेच होमगार्ड यांचे शहरातील मुख्य मार्ग व संवेदनशील भागातून पथसंचलन करण्यात आले। दिग्रस पोलीस ठाण्यातून पथसंचलनाला सुरुवात झाली। जुने पेट्रोल पंप, बिरसा मुंडा चौक, घंटीबाबा मंदिर, आरणी पूल, जुनी गुजरी चौक, कमान गेट मार्गे शंकर टाकीज चौक, शिवाजी चौक, मानवराव चौक मार्गक्रमण करीत पोलीस ठाण्यात पथसंचलनाचे समारोप झाले। यावेळी पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी प्रतिक्रिया दिली। पोलीस स्टेशन दिग्रस येथे आज दिनांक 21/3/2024 रोजी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने व सण उत्सव म्हणजे मुख्यतः होळी आणि रमजान ईद या संबंधाने शहरामधून CISFचे संपूर्ण प्लाटून, कंपनी व पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अधिकारी तसेच होमगार्ड सैनिक यांच्यासह शहरामधून मुख्य मार्ग आणि संवेदनशील मार्गाने आम्ही रूट मार्च काढण्यात आला। हा रूट मार्च पोलिसांची या सर्व सण उत्सव व निवडणुकी संबंधाने आमची संपूर्ण तयारी आहे हे दर्शवितो आणि लोकांना, सर्वसामान्य नागरिकांना आश्वस्त करतो की आपले दैनंदिन कामकाज सुरळीत पाडण्यासाठी पोलीस दक्ष आहेत। त्या अनुषंगाने आजचा रूट मार्च काढण्यात आला। थँक्यू। ATV माझा अब्दुल रफीक, दिग्रस, यवतमाळ।